पंकजा मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा धक्का सहन न झाल्याने पंकजा मुंडे समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या 2 घटना घडल्या आहेत। आता दिल्लीतील शपथविधी सोहळा आणि पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहिल्यानंतर पंकजा मुंडे बीडमध्ये दाखल होताच त्यांनी आत्महत्या केलेल्या पीडित कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी पंकजा मुंडे यांना देखील अश्रू अनावर झाले। शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा यांना देखील अश्रूंचा बांध फुटला। लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या नेता पंकजा मुंडे यांचा 6000 मतांनी पराभव झालाय। त्यांच्या पराभवाचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले असून शिरूर, पाथर्डी, परळी यासह अनेक ठिकाणी बंद देखील पुकारण्यात आला होता। तर जिल्ह्यातील 2 युवकांनी पराभव जिव्हारी लावून घेत आत्महत्या देखील केली। बीड नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिंचेवाडी येथील युवक पोपट वाय भासे यांनी पराभवाचा धक्का सहन न झाल्याने आत्महत्या केली होती। त्यानंतर पंकजा मुंडे यांनी वाय भासे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले। मात्र घरातील शोकाकुल वातावरण आणि पंकजा मुंडे यांना पाहून घरातील कुटुंबियातील सदस्यांचा अश्रूचा बांध फुटला। त्यावेळी पंकजा मुंडे यांना देखील आपले अश्रू रोखणे शक्य झाले नाही। पंकजा मुंडे घरी पोहोचताच कुटुंबियांनी एकच टाहो फोडला। त्यानंतर पंकजा मुंडे यांनी देखील अश्रूंना वाट मोकळी करून दिली। बीड जिल्ह्यात या पराभवाचे पडसाद पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी आत्महत्यासारख्या घटना घडल्या। आष्टी तालुक्यातील एका युवकाने देखील पराभव सहन न झाल्याने आपले जीवन संपवले। त्याच आष्टी तालुक्यातील पीडित कुटुंबियांची भेट पंकजा मुंडे यांनी घेतली। पराभव झाला म्हणून जीव देणे मला अजिबात मान्य नाही। गेली अनेक वर्ष मी राजकारणात आहे, मात्र स्वतःचे संतुलन कधीही बिघडू दिले नाही, स्वतःला कधी कमकुवत केले नाही। मात्र अशा घटनांनी मी कमकुवत झाले असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे। राजकारणात जय पराजय होत असतो। अनेक मोठ्या नेत्यांचे पराभव झाले, मात्र हा पराभव जिव्हारी लावण्याचं कारण नसल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे। लोकांनी एखाद्या नेत्यावर इतकं प्रेम करू नये की त्याला स्वतःचा जीव द्यावा लागेल, असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे।